नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 16 डिसेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे, हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रथमा आहे, नक्षत्र आद्रा आहे, योग शुक्ल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतिल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:42 ते 3:03 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:57 ते 12:45 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:21 ते 9:41 आणि यमगंड काळ दुपारी 11:02 ते 12:22 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनीबरोबर त्रिकोणी योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा धकाधकीचा राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमच्यामधली एनर्जी खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. काही प्रलंबित कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. ती सहजपणे पूर्ण होताना दिसते. याचप्रमाणे काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. जे तुमचं मित्रपरिवार असेल त्यांच्यावर भेटीगाठी होणं किंवा त्यांच्याकडून काही सल्ले मिळणं अशा प्रकारे चांगल्या गोष्टी होऊ शकतील. याचप्रमाणे तुमच्या भावंडात समवेतसुद्धा आजचा दिवस चांगला जाऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक संदर्भातले काही चांगले लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे आर्थिक संदर्भातल्या काही नवनवीन संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये काही चांगल्या संकल्पना सुचू शकतील की ज्या भविष्यात शुभफलदायी असतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी थोडंसं खर्चावर नियंत्रण ठेवा. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील. जी तुमची अपेक्षित कामं आहेत ती आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. थोडं फिरणं होईल. मात्र दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे, भाग्यशाली आहे. याचप्रमाणे नवनवीन संकल्पना जरूर अंमलात आणू शकता. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. आज तुमचा आत्मविश्वास, तुमच्यामधील ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल. आज तुमची मानसिकतासुद्धा उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडीशी धावपळ होईल. मात्र गडबडीने कामं करू नका. थोड्याफार प्रमाणात कामं प्रलंबित राहतील. मात्र त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर होऊ देऊ नका. काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. काही महत्त्वपूर्ण गोष्टीच्या संदर्भातली सुरुवात मात्र आजच्या दिवशी होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक संदर्भातल्या काही अपेक्षा असतील, तर त्याची पूर्ती आजच्या दिवशी होऊ शकेल. जर आर्थिक बाबतीमध्ये काही महत्त्वपूर्ण कामं तुमची होण्यासारखी असतील, तर तीसुद्धा आजच्या दिवशी होतील. काही महत्त्वपूर्ण गुंतवणूक आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जर तुम्ही विवाहित असाल, तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंधसुद्धा आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारे राहतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाणं किंवा चांगला काळ घालवणं अशा प्रकारचे अनुभवसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. षष्टातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस आजचा महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे, त्या संदर्भातले काही नवीन संकल्पना समोर येऊ शकतील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबरचे नातेसंबंध चांगले राहतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि यामुळे तुमच्यातला आत्मविश्वास नक्कीच दुणावेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमच्यातला आत्मविश्वास आणि कार्य करण्याची क्षमता आणि ऊर्जा ही उत्तम राहील. कामाचा झपाटासुद्धा चांगलाच जाणवेल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभल्याने मनात आलेली किंवा दैनंदिन कामं तुमची सहजपणे तुम्ही ओळखू शकाल. पवित्र ठिकाणी जाणं, धार्मिक स्थळी जाणं, मंदिरांना भेटी देणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील. आज मनाला सात्विक उभारी येईल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याबरोबर सुद्धा आजचा दिवस तुमचा अतिशय चांगला जाईल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर लाँग टर्ममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी तुमच्यासाठी लाभदायी होईल. मूड अतिशय उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर तुमचा वेळ अतिशय उत्तम प्रकारे व्यतीत होईल. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं, वास्तू नवीन घेणं, विकणं किंवा त्या संदर्भातले उपाय किंवा वास्तूमध्ये काही नवीन खरेदी करणं अशा गोष्टी आजच्या दिवशी घडून येऊ शकतील. काही अनपेक्षित आकस्मिक लाभ तुम्हाला होऊ शकतील. मात्र आरोग्याच्या संदर्भातल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. त्यांच्याबरोबर तुमची असणारी हार्मनी आजच्या दिवशी चांगलीच दिसून येईल. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा काही नवीन निर्णय घ्यायचे असतील, तर ते सुद्धा आजच्या दिवशी जरूर घ्या. तुमचे अंदाज चुकणार नाही. फिरायला वगैरे जाणं, आपल्या स्वतःसाठी वेळ व्यतीत करणं, हा भाग आजच्या दिवशी उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबरचे तुमचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील.
जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या त्या संदर्भातल्या काही नवनवीन संकल्पना समोर येऊ शकतील. याचप्रमाणे इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात, गुंतवणुकीच्या संदर्भातले काही चांगले पर्याय समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहील, मात्र थोडंसं आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची साथ तुम्हाला उत्तम लाभेल. जी तुमची दैनंदिन कामं असतील, त्याचप्रमाणे इतरही जर का तुम्ही कामं काही उपाय योजली, तर आजच्या दिवशी ती विनासायास पूर्ण होऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर शॉर्ट टर्ममध्ये केलेले ट्रेड तुमच्यासाठी उपयुक्त होतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिपबद्दल विचार करत असाल, तरीसुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. भाग्याची साथ चांगली लाभेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम दिसून येतील. घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. आज तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 16 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.